एखादी गोष्ट सोडायला आपण कधी तयार होतो? जेव्हा त्या गोष्टीबद्दल आपल्याला जास्त प्रेम नसतं, त्याच्याबद्दल 100% खात्री नसते. तसेच त्या गोष्टीबद्दल उठवल्या गेलेल्या अफवांवर आपण विश्वास ठेवलेला असतो. तसंच काहीसं आपल्या आज हिंदू धर्माबद्दल झालेलं आहे. हिंदू धर्माबद्दल बऱ्याच अफवा पसरवल्या गेल्या आहेत. हिंदू देवतांबद्दल बऱ्याच अफवा पसरवल्या गेल्या आहेत आणि याच्यामध्ये असं म्हणेन, की मी सगळेच हिंदू नाहीत, पण बरेचसे हिंदू याच्यामध्ये सामील असतील. म्हणजे या अफवा पसरवण्यामध्ये, देवाला नावं ठेवण्यामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या धर्माला नावं ठेवण्यामध्ये. तर मला असं वाटते, की हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. स्वतःची धर्मजागृती केली पाहिजे. स्वतःच्या धर्माबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे किंवा त्या अफवा पसरवल्या गेल्या आहेत, त्या खऱ्याच आहेत का? याची डीपली माहिती घेणं गरजेचं आहे. कारण मला असं वाटते, की जेव्हा आपण देवदेवतांबद्दल विचार करतो, तेव्हा बरेच जण असे म्हणत असतात, की हिंदू धर्मामध्ये तर एवढे देव आहेत, नेमकं कुठल्या देवाची पूजा करायची? किंवा अशा काही देवाचे लीला आहेत, की ज्या सामान्य लोकांना समजून येणार नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना नावं ठेवतात. पण जेव्हा आपण या देवदेवतांबद्दल डीपली माहिती घेतो, तेव्हा समजतं, की हे देवदेवता सर्वजण चेतनेच्या स्वरूपात, वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहेत. पण पुढे जाऊन असा विचार येतो, की हे सर्वजण एकच आहेत. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये एकच देवता आहे, जो आपल्याला प्रिय वाटेल तो. त्याच्यामुळे मला असं वाटते, की धर्मजागृती करणं, धर्माबद्दल माहिती घेणं, हिंदू धर्माबद्दल माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन असा काळ येणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला धर्म परिवर्तनासाठी अनेक संकटांना तोंड द्यावं लागणार आहे. फक्त आपल्यालाच नाही, तर आपल्या आई-बहिणींना, भावांना किंवा वडील रूपात जे पण व्यक्ती आपले प्रिय आहेत, त्या सर्वांना. त्याच्यामुळे या धर्मजागृतीमध्ये आपण स्वतःला सामील करून घेतलं पाहिजे. तसेच आपल्या धर्माबद्दल प्रेम स्वतःमध्ये निर्माण केलं पाहिजे. कारण धर्म परिवर्तन हे एकाच गोष्टीमुळे रोखलं जाऊ शकतो. ते म्हणजे स्वतःच्या धर्माबद्दल स्वतःला प्रेम निर्माण होणं. आणि ही एकच गोष्ट अशी आहे, की या धर्म परिवर्तनापासून आपल्याला वाचवू शकते. कारण जेव्हा आपण धर्म परिवर्तन करू, त्यावेळेस आपल्याला कुठल्या संकटांना तोंड द्यावं लागणार आहे, कुठल्या भयंकर गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे, हा आपण स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. त्याच्यामुळं या संकटापासून आपल्या प्रियजनांचं तसंच आपला स्वतःचा बचाव करायचा असेल, तर धर्मावर प्रेम करणं, त्याच्याबद्दल माहिती घेणं आणि त्या धर्माची जागृती करणं गरजेचं आहे. थँक यू.